नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता एकवीर आईसमोर हात जोडून तिच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असते. त्याच वेळेला आता समोरून इंद्रा मुक्ता ए मुक्ता असा आवाज देते. त्याच वेळेला मुक्ता स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणते की आले मम्मी. आणि नंतर मग आता मुक्ता ही तिच्याकडे येत असते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की चला चला लवकर लवकर कामं करायला घ्या, आपल्याला अजून हळद कुटायची आहे. हळद कुटून ती हळद त्या अभिषेकरावांच्या घरी न्यायची आहे आणि त्यांना ती हळद लावून मग त्याच्यानंतर आपल्या कोमलच्या अंगाला हळद लागणार आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? खूप मोठा कार्यक्रम आहे. तेव्हा मग आता मुक्ता येते आणि त्याच वेळेला मुक्ता ही म्हणते की काय झालं मम्मी? तेव्हा इंद्रा तिला विचारते की अगं मुक्ता, तू विसरलीस का? अगं हळद पण कुठायची आहे आणि तू गाजराचा हलवा करणार होतीस ना, मिनी गाजर किसू का? तेव्हा मुक्ता म्हणते की कशाला मम्मी, राहू देत, मी किसते ना गाजर. त्याच वेळेला मग ती म्हणते की आधी तू गाजर किसू नको, आधी तू हळद कूट. लवकरात लवकर हळद घेऊन जायची आहे ना त्या अभिषेकरावांच्या घरी. तेव्हा मग आता ती म्हणते की चालेल. मग आता इंद्रा म्हणते की मिनी आणि स्वाती गाजर किसते, तू हळद कूट. त्याच वेळेला आता स्वाती म्हणते की नाही हा मम्मी, मी 2-2 कामं एकाच वेळेला नाही करू शकत. माझे हात सुजलेत बघ, रात्रभर हिला बसून मेहंदी काढली मी, माझे हात आता दुखतायत. त्याच वेळेला मग आता इंद्राला बघते आणि मुक्ता म्हणते की स्वातीताई, कशाला काळजी करताय? हळद कुटण्यासाठी एक व्यक्ती आहे ना आपल्याकडे. तेव्हा मग स्वाती विचारते की कोण ग? तेव्हा मुक्ता म्हणते की सावनी. सावनी आहे ना, सावनी कुटेल ना हळद, मी तिला बोलावते. तेव्हा इंद्रा म्हणते की नको नको, तिला नको. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की तू गप्प बस ग मम्मी, सांग ग मुक्ता तू सावनीला, तिलाच कुटू दे हळद. तेव्हा मुक्ता मनातच विचार करते की जी मुलगी, जी बाई अभिषेकला या घरामध्ये घेऊन आली हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जी अभिषेकला हे करण्यासाठी भाग पाडते, तिनेच हळद कुटायला हवी. असं म्हणून आता मुक्ता ही सावनीच्या दरवाजाजवळ येते आणि दरवाजा वाजवते. त्याच वेळेला इथे सावनी छान दारू पिऊन गाढ झोपलेली असते आणि तितक्यातच तिला आवाज येतो आणि ती उठते आणि आजूबाजूला बघते तर ती खूपच घाबरलेली असते, कारण ती रात्री जशा अवतारात झोपली तशाच अवतारात ती आता उठलेली असते आणि खूप घाबरते. म्हणते की बापरे, हे सगळं काय होऊन बसलं? मी रात्री दारू पिऊन झोपले, ती अशीच माझ्या धुंदीत होते, नंतर मला जागच आली नाही. मग आता मुक्ता ही दरवाजा वाजवत असते, परंतु ती दरवाजा उघडत नाही. आता सावनी खूप घाबरलेली असते. सावनी म्हणते की मी आत्ता काय करू? आणि म्हणूनच मुक्ता दरवाजा वाजवतच राहिलेली असते. सावनी घाबरते आणि मग ती जी काचेची बाटली असते आणि ग्लास असतो, तो ग्लास आणि काचेची बाटली ती तिथे उशाच्या मागे लपवून ठेवते. तरीही मुक्ता काही थांबत नाही. मुक्ता, सावनी दरवाजा उघडा असं बोलत असते. त्याच वेळेला सावनी पटकन बाथरूममध्ये जाते आणि चेंज करून बाहेर येते, जणू तिने आंघोळच केलेली आहे. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की मुक्ता, तू एवढ्या सकाळी बोल ना, काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते की अहो सावनी, ते काय आहे ना, आणि पटकन मुक्ताची नजर तिच्या उशाकडे जाते. तिथे दारूची बाटली ठेवलेली असते. आता मुक्ता ते बघते आणि तिच्या लक्षात येतं की सावनी सगळी नाटकं करते आणि मुक्ता अगदी तिला असे टफ लुक्स देत असते. मुक्ता मनातच म्हणते की मला काही कळत नाही का, साळसूदपणाचा आव. दिवसभर असा मुखवटा घेऊन चेहराभर फिरायचं आणि नंतर मग रात्री स्वतःच्या रूपात रंगात यायचं. तेव्हा मग सावनी म्हणते की काय झालं मुक्ता, बोल ना. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो सावने, ॲक्च्युली हळद कुटायची होती ना, म्हणून तुम्हाला बोलवण्यासाठी आले मी. तेव्हा ती म्हणते की अच्छा ओ, हळद कुटायची आहे का? तेव्हा मग ती म्हणते की हो हो, ॲक्च्युली ना सगळेजण आपापल्या कामात आहेत, म्हणून तुम्हाला मी हळद कुटण्यासाठी बोलवायला घेऊन आले. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे मुक्ता, नो प्रॉब्लेम, मी कुटते ना हळद, परंतु जरा थोडा एक 5 मिनटं देशील, मी पटकन फ्रेश होते आणि येते. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की ठीक आहे, चालेल, लवकर या हां, मी तुमची वाट बघते. तेव्हा मग सावनी म्हणते चालेल, काळजी नको करूस, फक्त मला 5च मिनटं दे, मी येते, लगेच येते, असं सावनी तिला म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता इथे सावनी ही मुक्ताला असं वाटत असतं तिला की तिने पूर्ण भरोसा दिला आहे, परंतु मुक्ता तिला पूर्णपणे ओळखून असते. मुक्ता म्हणते की मी आहे बाहेर, या लवकर, असं म्हणून ती बाजूला निघून जाते. परत मुक्ताची नजर ही त्या बेडवर असलेल्या बाटलीकडे जाते आणि पुन्हा मुक्ता तिकडून निघून जाते. त्याच वेळेला सावनी आता खुश मनातच होते आणि म्हणते की वाव सावनी, यू आर व्हेरी स्मार्ट. अगं, तुला जराही तिला संशय आला नाही की तू असं काहीतरी करत असशील. खरंच आता तू मुक्ताला भरोसा देण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाली आहे आणि तू तर आता या खेळाची विनरच होणार आहेस, कारण अजूनही मुक्ताला कोणत्याही प्रकारचा संशय आलेला नाही आणि मुक्ता आता शांतपणे लग्न लावण्यास तयार झाली. म्हणजे मुक्ता तू हरली आणि ही सावनी जिंकली. ती आता खुश होत असते.
तर इकडे मिहिका ही खूप अस्वस्थ असते आणि तिला सततचे मिहिरचे विचारच येत असतात. मिहिरने सुरुवातीला लग्न झाल्यावर त्याला जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं असतं तेव्हा तो म्हणालेला असतो की मिहिका या माणसापासून आधी दूर हो, लांब हो. तेव्हा मिहिका म्हणालेली असते की मी लग्न केलं याच्यासोबत आणि त्याला जो बसलेला धक्का असतो त्यानंतर मिहिका मिहिरला पार्टीमध्ये भेटते तेव्हा तो खूप दारू प्यायलेला असतो आणि मिहिका तू असं माझ्यासोबत का केलं, तू त्याच्यासोबत लग्न का केलं, अगं मी तुझ्यावर जीव ओवाळून टाकला असता तर पैसा पण कमवला असता परंतु तू असं का केलं, असे सगळे प्रश्न मिहिरने मिहिकाला विचारलेले असतात आणि ते सगळे प्रश्न आता इथे तिला त्रास देत असतात आणि तिला पदोपदी त्याची आठवण येत असते. म्हणून आता ती म्हणते की काय करू, मी मिहिरला टेक्स्ट करू का, मला त्याच्याशी बोलायचं आहे, खरंच मला आता चैन पडत नाही आहे. म्हणूनच आता ती हातात मोबाईल घेते आणि मिहिरला मेसेज करू लागते आणि त्यात लिहिते की मिहिर प्लीज सगळं विसरून जा जे काही घडलं आहे ते आणि प्लीज मला एकदा भेटायला तयार हो, प्लीज मला एकदा येऊन भेट, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आता मिहिर हा गाडीत बसायला जाणारच असतो तेवढ्यातच मिहिकाचा तो मेसेज पाहतो आणि त्यामधलं सगळं लिहिलेलं तो वाचतो आणि म्हणतो की हे काय आहे, मिहिकाला माझ्याशी बोलायचं आहे, नक्की काय झालं असेल, तिला काही महत्त्वाचं बोलायचं असेल का माझ्याशी, असं म्हणून आता मिहिर हा टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो की नाही, कदाचित हिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणूनच आता तो मेसेज देतो की हो मी तुला बोलायला तयार, म्हणजेच मी तुझ्याशी भेटायला तयार आहे. आता हे पाहून मिहिकाला खूप आनंद होतो. मिहिका म्हणते की मिहिरने मेसेज वाचलाय आणि तो मला भेटायला देखील तयार झालाय आणि आता ती स्वतःचे डोळे पुसते आणि खूपच खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी ही पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून हळद कुटण्यास बसलेली असते आणि हळद कुटत असताना तिचा अगदी आटापिटा झालेला असतो. मनातच म्हणत असते की ही मुक्ता दीडशहानी मला इथे हळद कुटायला बसवलंय आणि स्वतः मात्र दुसरं काम करते. या मूर्ख अभिषेकच्या नावाची हळद खोटी खोटी मला कुटावी लागते आणि ही मुक्ताना पक्की शहाणी आहे. मला माहिती आहे ना, मुद्दामच मला काम लावायचं म्हणून मला इथे कामाला बसवून ठेवलंय, असं म्हणून ती तोंडवाकडं करते. तेवढ्यातच भरपूर दिवसांनी आपले लाडके सई आणि आदित्य आपल्याला दिसतात आणि आदित्य विचारतो की मम्मा तू हे सगळं काय करते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अरे आदित्य बेटा, आपल्या लाडक्या कोमल आत्तूची हलद आहे ना, म्हणूनच मग तुझी मम्मा हलद कुटते. त्याच वेळेला मग आता तिथे सई धावत धावत मुक्ताकडे जाते आणि म्हणते की आई मुक्ताई, अगं कोमल आत्तू कुठे आहे, मला ना तिला भेटायचे, मला तिच्यासोबत सेल्फी काढायचे. त्यावर आता मुक्ता म्हणते की काय ना बाळा, आज कोमल आत्तूचा दिवस आहे, आता तिचं लग्न होणार आहे ना म्हणून ती जास्त वेळ घेते मेकअप करायला. तेव्हा आता आदित्य म्हणतो की मला तर नको बाबा सेल्फी वगैरे, मी तर फोटोजच काढणार आहे. तेव्हा मग तिला मुक्ता समजवते की अगं हो, ती ना आता नवरी होणार आहे ना, मग तिला तयार व्हायला तर वेळ तर लागणारच ना, म्हणून आपण थोडा वेळ वाट बघू, नंतर कोमल आत्तू आली की आपण खूप सेल्फी काढू. तेव्हा मग आता लकी म्हणतो की एक काम करा बच्चा पार्टी, तुम्ही माझ्याकडे या, माझ्याबरोबर सेल्फी काढाल का तुम्ही. तेव्हा मग आदित्य आणि सई म्हणतात की नको नको, सेल्फी नको आहे, राहू दे. त्याच वेळेला आता इथे असं म्हटल्यावर सगळेजण लकीवर हसायला लागतात. लकी म्हणतो की बरं ठीक आहे, माझ्याबरोबर सेल्फी काढायचा नाही आहे ना, चालेल, मी ना मस्तपैकी संध्याकाळी चायनीजचा प्लॅन केला होता, आता तुम्ही असे वागताय ना तर तो चायनीजचा प्लॅन कॅन्सल, असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता मुलं मात्र सुधारतात आणि त्याच्याकडे जाऊन म्हणतात की चल ना काका आपण सेल्फी काढूया, चल ना तू प्लॅन कॅन्सल करू नको, असं म्हणून त्याच्या मागे मागेच लागतात आणि आता सगळेजणं लकीला हसायला लागतात. त्याने बरोबर मुलांना अगदी फसवलेलं असतं. तिघेजणही आता सेल्फी काढत असतात आणि तिघांचा तो तसा अवतार पाहून मुक्ताला आता खूपच हसायला येत असतं आणि मुलं आता खूप एन्जॉय करतात, हे तिला देखील फार पाहून बरं वाटत असतं. नंतर आता इथे सावनी ही हळद कुटत असताना म्हणते की मुक्ता जरा तू बघतेस का हळद व्यवस्थित कुठली आहे का. तेव्हा मग सावनी म्हणते की मुक्ता दरवाजात कोण आलंय ते तू जरा बघ, मी बघते हळद तिची, आणि असं म्हणून मुक्ताला ती दरवाजाजवळ जायला सांगते आणि मुक्ता दरवाजाजवळ जाते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता आणि सागर दोघंजणही येत असतात. तेव्हा मुक्ता म्हणते की कोण आहे. तेव्हा तो म्हणतो की पार्सल आहे सागर कोळी यांचं. तेव्हा मुक्ता सागरला आवाज देते आणि म्हणते की बघा सागर, तुमचं काहीतरी पार्सल आलेलं आहे. तेव्हा मग आता सागर ते घेतो आणि नंतर मग ते OTP विचारतात, तेव्हा सागर त्याचा OTP देखील देतो आणि नंतर ते पार्सल रिसीव करतो. मग आता इथे मुक्ता म्हणत असते की सागर हे नेमकं काय आहे. तेव्हा सागर म्हणतो की दरवाजा लावून घ्या. आता मुक्ता दरवाजा लावून घेते. त्यानंतर मग आता सागर हा मुक्ताला रूममध्ये घेऊन येतो आणि मुक्ता म्हणते की सागर हे कसलं पार्सल आहे, नेमकं काय आलेलं आहे. तेव्हा मग आता इथे मुक्ताला तो म्हणतो की हे डिजिटल वॉच आहे आणि ते घड्याळ मी तुमच्यासाठी घेतलं आहे,
असं म्हणून सागर आता ते घड्याळ घेतो आणि मुक्ताच्या मनगटात बांधतो. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर कशासाठी होतं हे? नाही म्हणजे मोबाईल वगैरे आहेच की, कशासाठी घड्याळ आणलं तुम्ही? तेव्हा मग मुक्ताला तो म्हणतो की मुक्ता, हे घड्याळ टाईम दाखवण्यासाठी नाही आहे फक्त, हे घड्याळ डिजिटल आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठे असाल, तुमचं लोकेशन वगैरे सगळं काही मला या घड्याळामार्फत कळेल. म्हणजे आजकाल तुम्ही जरा जास्तच जोखीम घेताय. म्हणजे तुम्ही कुठेही अडकलात किंवा काही झालं तर हे घड्याळ मला तुमचं लोकेशन दाखवणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, काही झालं तरीही या घड्याळामुळे तुम्ही माझ्यापर्यंत असाल. आता सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता, याची गरज आहे किंवा नाही हा प्रश्नच नाही आहे. परंतु याआधीही तुम्ही खूप आव्हानं झेललेली होती. याआधीही तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकलेल्या होतात. मागे सावनीला पकडण्यासाठी तुम्ही अडकला गेलात. त्यानंतर जेव्हा त्या घाणेरड्या हर्षवर्धनच्या पार्टीमध्ये तुम्ही गेलात, त्याच वेळेला तुम्ही तिथेही अडकल्या होत्या आणि तुम्ही हुशारीने मला स्वतःचं लोकेशन पाठवलं होतं, मला फोन केला होता, म्हणून मी तिथे वेळेवर पोचलो होतो. नाहीतर असं म्हणून तो शांत होतो. नंतर तो म्हणतो की मुक्ता, आता हे घड्याळ आता मला तुमचं लोकेशन दाखवत राहील. मी हे घड्याळ माझ्या मोबाईलशी कनेक्ट केलेलं आहे, ते सतत लोकेशन सेंड होईल. म्हणजे हे अभिषेकचं आणि सावनीचं कारस्थान वगैरे पकडताना जर तुम्ही कुठे अडकलात तर हे घड्याळ मला तुमच्यापर्यंत कायमच पोहोचवेल. म्हणूनच मुक्ता, मला माहिती आहे तुम्ही असताना माझ्या या कुटुंबाकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही. आता मुक्ता नाही अशी मान डोलावते. त्याच वेळेला तो म्हणतो की स्वतःचीही काळजी याबरोबर तुम्हाला घ्यायची आहे. मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं करताय ते आपल्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या भल्यासाठी करताय आणि ही खूप मोठी रिस्क तुम्ही घेताय. आत्तापर्यंत पुरावे येता येता आपल्या हाताखालून निसटून गेले, परंतु आता हे सगळं घडून द्यायचं नाही आहे मला. मुक्ता, तुम्ही माझ्या नजरेतील शान आहात, अभिमान आहात माझा. म्हणूनच इथून पुढे काहीही चुकीचं घडून देऊ नका. माझा खरंच तुमच्यावर खूप विश्वास आहे, असं सागर मुक्ताला आता म्हणत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता त्याला म्हणते की नाही सागर, मी हा कधीही विश्वास तोडून देणार नाही, मी वचन देते तुम्हाला. असं म्हणून आता मुक्ता ही सागरच्या जवळ जाते आणि सागर देखील तिला मिठीत घेतो. आता सागर आणि मुक्ता यांनी एकमेकांना वचन दिलेलं असतं की काही झालं तरीही कोणताही प्रसंग चुकीचा घडू द्यायचा नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभिषेक दरवाजावर आलेला असतो. त्याच वेळेला इथे मुलं धावत धावत येतात आणि आदित्य म्हणतो, मुक्ता आंटी, मम्मा, आजी, अभिषेक अंकल आलेले आहेत. असं म्हटल्यावर आता सगळेजण धावत धावत दरवाजाकडे येतात आणि मग इंद्रा देखील येते आणि म्हणते की अरे वा जावई बापू, तुम्ही आलात. आणि असं बघून ती त्याला खुश होते. आणि नंतर अभिषेक देखील अगदी खुश असल्याचं नाटक करत असतो. नंतर मग आता मुक्ता देखील येते आणि मुक्ता देखील चेहऱ्यावर असं दाखवते की ती जणू या लग्नासाठी तयार आहे. त्याच वेळेला मग आता सागर देखील मुक्ताने सांगितल्याप्रमाणे काहीही चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळा भाव दाखवत नाही. तेव्हा इथे आता सगळेजण खुश असतात. ते पाहून सावनीला देखील खूप आनंद झालेला असतो की सगळ्या जणांना तिने अगदी बाटलीत उतरवलेलं आहे. नंतर आता मग अभिषेक आला म्हणून सगळेजण त्याला बघून खूप खुश झालेले असतात. तेवढ्यातच तिथे आता आपली स्वाती येते आणि म्हणते की मम्मी, अगं हे घे, तुला ओवाळणी करायची असेल ना, तू यांना ओवाळ. त्याच वेळेला आता मुक्ता पण पटकन बोलते की हो मम्मी, तुम्ही ओवाळा ना त्यांना. आणि मग असं ओवाळायला सांगितल्यानंतर सावनीची नजर बारीक होते, कारण मुक्ता एवढ्या आनंदाने हे सगळं करायला सांगत असते. तेव्हा इंद्रा मानाने ते ताट घेते आणि ताट घेऊन ती आता अभिषेकला ओवाळायला लागते. आणि त्याला ओवाळत असताना अभिषेक देखील आता स्वतः ओवाळणी काढतो आणि ताटात ठेवतो. आणि त्यानंतर मग आता तेवढ्यातच पुन्हा एकदा अनुजाचे कॉल यायला सुरुवात होते. आता तिचे कॉल येताना पाहून अभिषेक पुन्हा घाबरलेला असतो. अभिषेक म्हणतो की ही कशाला फोन करते सारखी सारखी. आणि आता तो खूप घाबरलेला असतो आणि त्यामुळे सारखे फोन कट करत असतो. मात्र इथे मुक्ताला आणि लकीला त्याचप्रमाणे आपल्या सागरला देखील हे कळालेलं असतं की हे जे काही फोन येत आहेत हे त्याच्या पहिल्या बायकोचेच आहेत. आणि मग इंद्रा म्हणते की जावई बापू, चला आता तुमचं ओवाळून झालेलं आहे, तुम्ही आतापासून आमचे जावई होणार, त्याच्यामुळे तुमचं कोली कुटुंबामध्ये हार्दिक स्वागत. असं म्हणून आता मुक्ताला बघतच ती त्याला ओवाळत असते. त्याच वेळेला आता स्वाती म्हणत असते की मम्मी, अगं त्यांना ओवाळ. आणि मग ती ओवाळते आणि त्याचबरोबर इथे आता स्वातीचं लक्ष हे ताटाकडे जाते आणि तेवढ्यातच इंद्राचं लक्ष देखील ताटाकडे जातं. आता ओवाळल्यानंतर त्या अभिषेकला भरवण्यासाठी ताटामध्ये काहीच गोड नसतं. मुक्ता ताटामध्ये गोड ठेवण्यासाठी विसरलेली असते आणि इथे सारखा सारखा फोन येत असतो. म्हणूनच सावनी वैतागते आणि म्हणते की झालं, मला तरी वाटतंय की त्या बायकोचा गुटरगुचाच फोन असणार, त्या अनुजाचा. हिला अक्कल नाही आहे, मी किती वेळा तिला सांगितलं तरी ती फोन करते. आणि मग आता इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, हे काय, तुला सांगितलं होतं ना मी की ताटामध्ये पेढा ठेव. तेव्हा मुक्ता म्हणते की अरे बापरे,
मम्मी अगदी तेवढंच मी विसरले. थांबा थांबा, फक्त 5च मिनिटं लागतील, मी पटकन जाऊन पेढा घेऊन येते. असं म्हणून आता मुक्ता म्हणते की मम्मी थांबा, मी आणतेच ना, तोपर्यंत तुम्ही आतमध्ये या. असं म्हणून ती अभिषेकला बोलावते आणि सगळेजण आता आतमध्ये येतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मुक्ता ही पेढे आणण्यासाठी चाललेली असते. सागर हा मुक्तावर लक्ष ठेवतो आणि तिला खुणावतो की व्यवस्थित जा आणि तुमच्याकडे डिजिटल वॉच आहे ते माझ्यापर्यंत नक्की तुम्हाला पोचवेल, असं देखील तो तिला डोळ्याने इशारा करतो. आणि सावनीची नजर सागर आणि मुक्ताकडे असते, परंतु ती तिथून काही न बोलता निघून जाते आणि म्हणते की चला, मुक्ता गेलीच आहे ना पेढे आणायला, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. असं म्हणून आता ती खाली उतरते आणि अनुजा ही आता शांतिनिवास सोसायटीपर्यंत येऊन पोचलेली असते आणि अभिषेकला हळद लागणार याने तिचा जीव अगदी अस्वस्थ झालेला असतो. ती विचार करते की काय करू मी नेमकं, म्हणजे अभिषेकला हळद लागली जाते, खरं तर मला हे सहन होणार नाही आणि मी कसं थांबवू त्याला. खरं तर अभिषेक मला म्हणत होता की हे सगळं लग्नाचं नाटक असणार आहे, परंतु लग्नाचं नाटक म्हणता म्हणता हे यांचे सगळे विधी पार पडत आहेत. अगोदर साखरपुडा झाला, आता हळद होते, उद्या लग्न होईल, सगळे विधी पार पडत आहेत, म्हणजे हा अभिषेक हा तिच्याबरोबर लग्न करेल, मग माझं काय होईल, असा विचार आता अनुजाच्या डोक्यात येत असतो. ती म्हणते की काय करू मी, जाऊ का मी आतमध्ये आणि मी भेटू का त्याला जाऊन आणि थांबवू का हे सगळं. आणि म्हणून ती म्हणते की नको नको, आतमध्ये नको जायला, जर तिथे गेले तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच ती आता त्याला कॉल करते, परंतु तो उचलत नाही आणि मग ती तिथून निघत असते. तेवढ्यातच मुक्ता तिथे आलेली असते. आता गेटपाशी येऊन मुक्ता तिला म्हणते की अगं हे काय अनुजा, तू इथे. आणि अनुजा तिकडून पळ काढत असते. तेवढ्यातच मुक्ता तिला येऊन धरते आणि म्हणते की अगं हे काय, तू अशी निघालीस कशाला. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली ना मी इथून जात होते म्हणून म्हटलं, पण मी आता निघाले, जाऊ ते नाही आहेत. तेव्हा ती म्हणते की मला खरं खरं सांग, तू अभिषेकच्या हळदीसाठी इथे आलीस ना. आणि ती शांत होते. त्याच वेळेला आता इंद्रा आणि बाकीचे सगळे खूप हसत असतात. आपले लाडके आदित्य आणि सई पहिल्यांदाच अभिषेकला म्हणजेच त्यांच्या अभिषेक अंकलला भेटलेले असतात. म्हणूनच आता मग सगळेजण खुश असतात. तेव्हा आता इथे स्वाती म्हणते की आपली कोमल म्हणते कशी, काय अभिषेकराव तुम्ही मलानीचे तिकीट काढले ना. नाही म्हणजे काय ना, अभिषेक हे स्वित्झर्लंडचेच तिकीट काढणार होते, परंतु मीच म्हटलं त्यांना कशाला इतका खर्च करायचा आहे, आपण मस्तपैकी मनालीला जाऊ आणि त्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये आपलं जे नवीन घराचं आहे ना त्याची फर्निचर पूर्ण करू. त्याच वेळेला मग इंद्रा म्हणते की म्हणजेच काय, माझी लेक आहे ती, अशीच करणार ती. नंतर आता लकी येतो आणि म्हणतो की मम्मी काय म्हणलीस तू, तू पैसे वाचवते. अगं तू बापूंचा पैसा आजपर्यंत किती उडवला असशील, तुला काय माहिती आहे. तेव्हा आता लगेच स्वाती म्हणते की अरे लकी, असं सगळ्यांसमोर अगदी खरं बोलायचं नसतं रे. सगळेजण हसत असतात, परंतु सागरचा चेहरा मात्र जरासा पडलेला असतो. तेव्हा इंद्रा त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हे बघा आमचं सागर ध्यान, बायको जरा खाली गेली की ह्याचा जीव नुसता वरखाली होत राहतो. बायको जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत याच्या चेहऱ्यावर काय हसूच येणार नाही. सागऱ्या अरे काय चालला काय तुझा, असं म्हणून आता ती हसायला लागते. सगळेजण सागरवर हसत असतात. नंतर आता स्वाती म्हणायला लागते की या बाबतीत तर सागर दादूसला या आपल्या अभिषेकरावांनी मागे टाकलेलं आहे. कारण काय ना, की आपली कोमल अजून आली नाही ना, म्हणून ते इकडे तिकडे नुसते टकामका बघतायत की कोमल कधी येणार आहे ते. आणि येणार तुमची कोमल येणार. काय ना, ती आज नवरी आहे ना, तिला स्पेशल ट्रीटमेंट आहे, म्हणूनच तिचा आज जास्तीचा मेकअप चाललाय, म्हणून तिला जरा यायला उशीर होईल. असं म्हणून अभिषेकला आता स्वाती चिडवत असते आणि त्याच वेळेला आता इंद्रा देखील त्याच्यावर हसायला लागते. आणि सावनीला मात्र या सगळ्या वातावरणाचा आनंदच होत असतो, कारण तिला हे सगळं आवडत असतं. त्याच वेळेला इथे आता शेवंता आलेली असते, इंद्राची एकदम बेस्ट मैत्रीण. तेव्हा इंद्रा म्हणते की अगे बाय माझी शेवंता, ये ये ये, असं म्हणून ती तिला यायला सांगते. आणि शेवंता म्हणते की अगं हे काय माझी लाडकी इंद्रा, अगं इंद्रा हे असं कसं झालं तुझं, अगं इतकी बारीक कशी झाली तू, स्लिम झाली तू, अगं तू काय डाएट बीट करते की काय, आणि तू खात नाही की काय. तेव्हा ती म्हणते की नाही गं, अगं डाएट बीट काय करत नाही मी. अगं काय असतं ना, सगळी पोरांची काळजी माझ्यावरच असते ना, आता लग्नाची घाई सगळी घाई, आणि आमचे हे पण बंदरावर गेलेत ना, म्हणून सगळी माझ्या डोक्यालाच घाई आहे. असं म्हणून ती आता हसायला लागते. त्याच वेळेला ती म्हणते की आणि चल आता मी आले ना, आता आपल्या कोल्यांचा घरातलं हलद आहे, अशी चिंबोरी नॉनव्हेज बिनव्हेज खाऊन मस्त तुझं सगळं वजन वाढ आणि गुटगुटीत हो पुन्हा. असं म्हणून ती हसायला लागते. तेव्हा आता ती म्हणते की अगं हे काय आपलं हल्दीचं घर आणि हे घर शांत कसं काय. अगं घरामध्ये हळद आहे तर पार्टी झाली पाहिजे, एन्जॉय झाली पाहिजे, गाणी लागली पाहिजे, डान्स गाणं झाला पाहिजे. आता मी आले ना सगळा होईल. असं म्हणून आता ती इंद्राकडे बघत असते. इंद्रा म्हणते की बघ आता तू आलीस ना, सगळं काही मनासारखं होईल. तेव्हा मग आता इथे इंद्रा म्हणते की होय तू आलीच, अगदी मजा आली मला, आता मला कसलीच कमी वाटणार नाही बघ.
तेव्हा मग तिची मैत्रीण म्हणते की चला ग नाच गाणं करा. तेव्हा मग ती म्हणते की अगं आपल्या कोमलचा नवरा कुठं आहे. तेव्हा ती म्हणते की हे काय इथे बसले अभिषेकराव. तेव्हा मग आता तिथे ती त्याला हॅलो करते आणि नमस्कार असंही करते. नंतर म्हणते की बरं ऐकलं का, मी आहे शेवंता आणि मिनी या इंद्राची एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट मैत्रीण. माझ्या सगळ्या मैत्रिणी विमानाने फिरायला गेलेल्या आहेत बाहेरगावी, परंतु मी गेले नाही कारण माझी ही बेस्ट फ्रेंड आहे. जर मी येणार नाही तर मग कसं काय चालणार. माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या मुलीचा लगीन आहे असं म्हणत असते. त्याच वेळेला आता ती म्हणते की बरं ते जाऊ दे, आपली नवरी बाय कुठे आहे, आपली कोमल. तेव्हा तेवढ्यातच कोमल येते आणि मग स्वाती तिच्याकडे धावत येते आणि म्हणते की चला चला नवरीबाई, आमची नवरी आली. तेव्हा मग शेवंता म्हणते की अगं ग ग बाय, किती सुंदर दिसते ग माझी चिंबोरी. खरंच कोणाची पण नजर नको लागायला, इतकी गोड दिसते माझी नवरी. असं म्हणून ती तिच्यावरून आता दृष्ट काढत असते आणि म्हणते की थांब तुला काजलाचा तीतच लावते. असं म्हणून ती काजळ स्वतःच्या डोळ्याचं काढून तिला तीट लावते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर दिसते माझी चिंबोरी. एवढी एवढीशी होती, अगदी लहान होती आणि माझी एवढीची लहान कोमल दुपट्यामध्ये माझ्या हातात आलेली तेव्हा किती छोटीशी होती आणि आता इतकी मोठी झाली, आज तिचं हलद लागते, आज तिला हलद लागणार. असं म्हणून ती खुश होते आणि ते शेवंता मात्र असं बोलत असताना इंद्राच्या डोळ्यात पाणी येतं, कारण सगळ्या लहानपणीच्या आठवणी कोमलच्या दाटून आलेल्या असतात आणि ती तिला जवळ घेते. नंतर इथे मुक्ता म्हणते की काय अनुजा, तू इथे आलीस ते म्हणजे अभिषेकच्या हळदीसाठीच आलीस ना, बरोबर ना, मग तू इथून का जाते. तेव्हा ती म्हणते की नाही ॲक्च्युली जाऊ दे, होऊ देत हळद, माझं पण जरा महत्त्वाचं काम आहे ना म्हणून मी जाते. असं मी ॲक्च्युली याच्यासाठीच आले नव्हते. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं तू कशाला खोटं बोलतेस, आय मीन मला माहिती आहे की तू त्याची खूप चांगली मैत्रीण आहेस आणि कोणीतरी असायलाच हवं ना. मला पण असं मनापासून वाटत होतं की त्याच्याकडून कोणीतरी असायला हवं हळदीमध्ये, त्यालाही बिचारायला वाईट वाटतं. मी त्याचा चेहरा बघितला परंतु काही बोलू शकत नाही ना तो, म्हणूनच मी तुला बोलते की तू कसलीही काळजी करू नकोस आणि चल चल आपण जाऊया. तेव्हा मग ती म्हणते की नको ॲक्च्युली नको. तेव्हा मुक्ता म्हणते की मला कळत आहे की तू नकार देतेस म्हणून, अजूनही तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे ना, जे काही मागे घडलं त्याबद्दल अजूनही तू राग घेऊन येस, बरोबर की नाही. तेव्हा मग आता ती शांत होते. मग मुक्ता म्हणते की जर तू मला माफ केलंयस ना तर चल, काहीही काळजी करू नकोस. अभिषेकला हळद लागताना कोणीतरी असायलाच हवं ना सोबत त्याच्याबरोबरचं, म्हणून चल. असं म्हणून मुक्ता आता तिला सोबत चालायला सांगत असते आणि इथे मात्र अनुजाच्या जीवाची धाकधूक होत असते, कारण हळद लागताना बघणं तिला त्रासदायक होणार असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता आता तिला घेऊन येते आणि म्हणते की अभिषेक बघा, तुमच्यासाठी तुमच्या बाजूने हळदीला मी कोण घेऊन आली येते. असं म्हणून आता मुक्ता ही अनुजाचा हात धरते आणि तिला पुढे घेऊन येते. त्याच वेळेला आता अनुजाला पाहून सगळ्या जणांना धक्का बसतो आणि मुक्ता म्हणते की अभिषेकरावांच्या बाजूने कोण नाही तर मग अभिषेकरावांची करवली म्हणून तूच त्यांच्याबरोबर बाजूला बस. असं म्हणून तिला बाजूला बसवलं जातं आणि त्यानंतर तिला हे पाहून खरंच खूप वाईट वाटत असतं. आता इथे अनुला समोर पाहिल्यानंतर सावनीला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो. आता लक्की म्हणत असतो की काय माय डिअर मुक्ताबाईनी ना, तू एकदम मस्त काम केलेलं आहे. कसं आहे ना, या अभिषेकच्या मैत्रिणीला इथे घेऊन आला म्हणजे खरंच खूप मोठं काम झालं. कसं आहे ना, मी पण इथे सिंगल आहे, लग्नामध्ये एवढी मजा मस्ती तर चालतेच ना. असं म्हणून आता अभिषेकची मैत्रीण ही माझी मैत्रीण असं तो म्हणायला लागतो. त्याच वेळेला पटकन अनुजा बोलून जाते की नाही, मी मात्र अभिषेकची मैत्रीण नाही आहे, मी मात्र त्यांची. असं म्हणून सगळेजणं आता तिच्याकडे बघायला लागतात. तिच्या तोंडातून ते येतच असतं. तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की तुम्ही अभिषेकची मैत्रीण नाही, मग कोण आहात तुम्ही, असं सगळेजण आता तिला विचारायला लागतात. त्याच वेळेला आता इथे काय बोलावं हे तिला कळत नाही आणि सगळ्या जणांना आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. आता या क्षणाला अनुजा कोमल ही अभिषेकची मी बायको आहे हे सगळ्यांसमोर सांगेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.